गाइस, वेलकम बैक टू अवर चॅनल. नमस्ते. आज आम्ही जाणार आहे बीचवर. तिथे एक सुंदरसा किल्ला सुद्धा आहे. तर चला बघूया. तिकडेच जाऊ. तर गाईज आम्ही बीचवर पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही किल्ल्यावर चाललो. तुम्हाला मी आताच दाखवला. किल्ल्यावर जाऊन तुम्हाला भेटतो. सो तुम्ही बघू शकता आम्ही किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आणि आता तुम्हाला आम्ही माहिती देतोय. म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. हे बघा किती जुना किल्ला आहे हा. बघा हा किल्ला 16व्या शतकातला विचार करू शकता किती 1737 माहिती आपल्याला. आणि इथे खूप काही माहिती दिलेली आहे. मी इथे शिरगावचा किल्ला कसा आहे ते सुद्धा दिलेलं आहे. मॅप आहे मॅप. हे बघा आपण इकडे ना आता. हो ह्या साईडने. तो गाईस हे बघा आम्ही आलोय शिरगावच्या किल्ल्यावर जो आहे समुद्राच्या बाजूला. तर तुम्ही पण नक्की येऊ शकता. खूप सुंदर आहे. चला तुम्हाला मी एक छोटासा टूर देते. हा आहे प्रवेशद्वार आणि आपण आता इकडनं एंट्री करणार. आय थिंक हा मेन हॉल असेल जे सगळ्यांची सभा भरत असेल. खूप जुना आहे म्हणून आता जरा त्याचं काम. हे इकडे रूम्स आहेत. ही आहे विहीर. ओ माय गॉड. बघा किती खोल आहे. दिसत पण नाही काय. तर चला आपण आता कुठून जाऊयात. इकडनं जाऊ का इकडनं. नको इकडनं जाऊया. तिकडनं फिरून येऊया. तिथे एक छोटंसं आहे द्वार. तिथून जाऊया. आम्ही कसे दिसते. हा किल्ला इकडे कोणीच नाहीये. फक्त आम्हीच फिरतोय. म्हणजे विचार करा आम्ही जिथे जातो तिथे आम्ही दोघीच असतो. या इकडे जायचं का आधी. ही रूम दाखवूयात आपण. ही बघा कशा रूम्स असतात आपण बघू. 16व्या शतकात म्हणजे किती 200 300 400 500 खूप वर्ष झाली असतील. भारी रूम आहे. स्पेसियस रूम आहे. कोणाला पाहिजे का तरी नाही भेटत. बापरे. हे बघा हे असे फालतूचे लोक येऊन असे त्यांचं लव्ह स्टोरी इकडे लिहित आहेत. हे चुकीचं आहे. वरती पण एक असं वाटतं इकडचं निघालंय. सो गाईज हे बघा इथे आहे सैनिकी निवासस्थान आणि ही एक आणखी एक रूम आहे.
वाव गाईज बघा इकडनं पूर्ण समुद्र किनारा दिसत समुद्राचं पूर्ण झाडं दिसत आहे. ए वेडी झालेस का? अरे कट कर रे बघ काय पाहिजे. हो कट करणं काय नाही. इथे जेवण बनवायचं चूल असेल. नाही ग काहीतरी वेगळं असणार ते. हे काय आहे माहिती तिथे बाहेर लिहिलेलं आहे सैनिकी निवासस्थानं आहेत. हे म्हणजे जे पण इथे लढायला यायचे त्यांची इथे राहण्याची सोय होती. हा सगळा स्पेस तिथे राहायचे. हे बघून किती मस्त पायरे छोटे छोटे. बघा इथे इतिहासाची तोफ म्हणजे इथे आय थिंक तोफ वरती असेल. वरती चला चला तुम्हाला घेऊन जातोय आम्ही. एक का बघा इकडनं पूर्ण केलं. आता आम्ही इकडे गेलेलो. सो गाईज हे बघा किती सुंदर असं तोफ आहे इथे आणि जागा खूप सुंदर सुंदर आहे. इथून तर पूर्ण समुद्र दिसतोय. खूप फ्रेश सुंदर वाटतं एकदम. नजारा आहे. हां तर तुम्ही इथे येऊ शकता. किती छान आहे. तुम्ही जर असं संध्याकाळच्या टाईमला सकाळच्या टाईमला आम्ही आता दुपारच्या टाईमला आलो कारण की आम्ही डायरेक्ट कॉलेजमधून आलो होतो. काय करू शकता आम्ही तुमच्यासाठी एवढा टाईम काढतो. चल चला पुढचं तुम्हाला दाखवते मी. की मस्त एक कालकोठरी. ती कावळे काय अचानक अशी खाव 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 करायला लागली. हे काय असेल इकडे? आय थिंक बंदी बनवून ठेवल्यात त्यांच्यासाठी असेल. नको जाऊस पण नकोस तिथे विचित्र नको. ही आपण करूया जाऊया. म्हणजे सगळं सामान साठवून ठेवायचं ते. हे त्याच खोल्यात आय थिंक. हे बघ आतमधून जाण्यासाठी रस्ता पण आहे. असंच निघतो इकडेच तर हां. निघतो. हे बघ वरती पण काहीतरी आहे. ते बघ नको जायला सिग्नल नको जायला. काय वरती वरती जाऊ ना. हा तिथे वर जाऊ. हे तुळस बस ना बस बघा किती मोठ्या पाय. ही बघा एवढ्या मोठ्या पाय दुखायला लागले चढता चढता. फायनली 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 पोहोचलो. बघा किती वरून चढून आलोय. हे काय इकडे? म्हणजे पोर्तुगीज किल्ला आहे. इकडचं आपण बघितलेलंच आहे. इकडे रूम्स आहेत. तिकडे तोफ होता. आता आम्हाला इकडनं तिकडे जायचा मग श्वास बसलाय. दम लागला ग. दम लागला ना. एवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या चढायची सवय नाही. तिकडे तुळस पण किती मस्त वाटते. इथून वरती सुद्धा बसत असतील साठी पण आम्ही चढू नाही शकत. आम्ही पडलो तर वाट लागेल. काय तिकडे भुयारी वर्ग आहे. म्हणजे हा रस्ता कुठेतरी खाली निघणार. तोच तो आपण आता बघितला ना तो दरवाजा. कोण सोबत असत तर गेलो असतो. चला आम्ही फोटोशूट करतोय. सो गाईज आम्ही खूप फोटो काढ. आता इथे 2 मुलं आलेली. आमची हालत एवढी खराब की म्हणजे तसं नाही पण आम्ही दोघीच तिथे आणि 2 मुलं आलेली. तर खूप भीती वाटत होती. आम्ही ते तिकडे फिरत होते. आम्ही एकच ठिकाणी उभी होतो की काही फायदा नको बस. तुमच्यासाठी एवढं आम्ही करतोय. आम्ही खाली बघा ते गुफा टाईप आहेत खूप इथे पण आम्ही त्याच्या आतमध्ये नाही जात आहेत. आम्ही दोघीच तुम्ही समजू शकतात. हे बघा चला वरती जा.
हा या तिकडे वरती जायला. टेहळणीची मुख्य जागा. चल जाऊया. बघा मी कुठे. आणि इकडनं खूप सुंदर असा नजारा आहे. खूप छान. सो गाईज आता इकडनं आपण वर जाऊया. खूप छोट्या छोट्या पायऱ्या आहेत या, पण मजा येते. हॅलो चिन्मयी. अजून वरती पण इकडे होतो आता. आता वर जाऊया. बापरे. तेव्हा पूर्ण समुद्र दिसतोय. वाव. पूर्ण किल्ला. अमेझिंग अमेझिंग व्ह्यू. तर बघा पूर्ण तुम्हाला समुद्र दिसतोय का. हा पूर्ण तिकडे बघा किती सांभाळून यायला लागतं इथे. माझे पाय कापायला लागले कारण की मला हाईटची खूप भीती आहे. काय आहे. चुकीच्या याच्यावर आलो का. हे बघ इथे काहीच नाही पुढे जायला. म्हणजे बघ ना कसं आहे. तिथे कसं जाणार त्या ह्याच्यावर. आय डोंट नो. हे नको जाऊ तिकडे. चल रस्ता नाही आहे तिकडे जाण्यासाठी. कुठे निघतो. बाहेरून असेल त्या साईडने असेल. आलो आपण म्हणजे असं काही आपलं टेन्शन नाही. चला जाऊयात पुढे. माझे पाय अक्षरशः कापायला लागले. निधी तो रस्ता इकडनं निघतोय. इकडनंच ना. हां म्हणजे इकडे काय असेल. बैठकचा असेल हा. म्हणजे ते काय सिंहासन टाईप सगळं. हा दरबार भरतो तसा. हां तेच असेल ना. म्हणजे इकडे सगळी पब्लिक बसायची हां आणि इकडे राजे. खरंच खूप भारी. छान आहे. हे बघ द्वार. सो चला गाईज आपण या आपल्या सुंदरशा किल्ल्याला बाय बाय बोलूयात आणि आता सरळ जाऊयात बीचवर. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे बीचवर. एवढं फिरून आले आजूबाजू काय. ते आय लव्ह शिरगाव पण आहे. किती छान वाटतंय ना. बीचवर. तोंड काय बोलते मी. तोंडावर केस येत आहेत. आय मीन टू से दॅट. एक किल्ला बनवला असता पण पाणी खूप लांब आहे. चालत चाललोय. बॅक. वॉट अ व्ह्यू. मी आता पाणीपुरी खातोय. आणि आता आम्ही तुम्हाला पाणीपुरी खातोय. त्याच्यानंतर आता ब्लॉग आजचा इथेच एंड करतोय. दुसरा ब्लॉग आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग इथे सेट करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग.